प्रणव दादा जी खंडारकर दादांना विनंती करतो की दादांनी आपलं प्रथम पुष्प या ठिकाणी गुंतवायचं. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्व मम देव देव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कालपासनं आम्ही बघत आहोत. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं दीक्षा घेतल्यानंतरच धर्माची खरी चाड लागते असं इथे दिसून येते. हा मला वाटते विनोदाचा भाग नसावा, कारण तुम्ही बघा आजूबाजूला इथे 80% जवळपास 80% लोक हे साधू संत आहेत. तुम्ही ह्याच्यावर विचार करा, तुम्ही स्वतःकडेच बघा. तुम्ही गृहस्थाश्रमात असताना किती कार्यक्रमाला जात होते आणि आता संन्यासाश्रमात असताना किती कार्यक्रमाला जातात. तुम्ही स्वतःच निरीक्षण करा, है ना. तुम्हाला वाटत असेल. म्हणून मला असं वाटतं की दीक्षा घेतल्यानंतरच खऱ्या अर्थानं धर्माची चाळ इथे निर्माण होते. प्रास्ताविकाच्या माध्यमातून महानुभाव पंथाचं श्रेष्ठत्व, महत्त्व एका वाक्यातून प्रतिपादित करण्यात आलं आणि त्याच निमित्तानं तोच एक धागा घेऊन मी आज पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आचार्यश्री मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. हा एक 34वा, कारण दरवर्षी छोटे गाणी इथे वर्धापन दिन साजरा होतच असेल. या कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने ही होत असलेली धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलभूषण आचार्य श्री वरोरा निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या संस्कारामध्ये, ज्यांच्या खऱ्या अर्थाने मी म्हणेन की नीतीच्या संस्कारामुळे मी लहानाचा मोठा झालो, असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य महंत श्री खंडारकर बाबाजी, त्याचप्रमाणे लोणारा येथून आलेले परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री दिवाकर बाबाजी, नागपूर येथून आलेले परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री अळसपूरकर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांचं मला गुरु म्हणूनही मार्गदर्शन अनेक अर्थाने लाभत असतं असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी कपाटे मनसर, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने इथे मोठे पण दाखवलेलं आहे असे आपल्या वर्ध्यावरून आलेले पूजनीय महात्मा श्री स्नेहल दादाजी येळंबकर. त्यांचं पत्रिकेत नाव नाही आहे, पण दादांनी कार्यक्रमाच्या आयोजन मंडळीने त्यांना निमंत्रण दिलं स्नेहपूर्ण. पण तरीही कदाचित काय होतं, कधी माझं नाव नाही आहे, मी कशाला जाऊ. पण दादा धर्माखातर, प्रेमाखातर आपल्यापर्यंत आले, म्हणून खऱ्या अर्थानं तेही या सन्मानास पात्र आहे. आणि या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेली, कारण मला माहीत आहे आजही दुसऱ्या गावाला कुठेतरी कार्यक्रम असेलच, पण तुम्ही तो कार्यक्रम सोडला आणि या कार्यक्रमाला आलेत, म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवादाचं पात्र आहोत. आणि त्यामध्ये गृहस्थ वर्ग आहे, संन्यास सगळाच वर्ग आहे. बंधूंनो, मी अनेक दिवसापासून याच गोष्टीवर चिंतन करतो, कारण
पोथी सांगणारे, ब्रह्मविद्या सांगणारे अनेक आपले गुरुवर्य श्री बाबाजी आहेत, अनेक लोक आहेत. परंतु माझ्या दृष्टीनं मला वाटतं की जो धर्म तरुणांना सांगायला पाहिजे ते मी सांगण्याचं एक काम करतोय. जसं सुरुवात तर वरोरा निवासी बाबाजी केलेलीच आहे, कारण मी सुद्धा त्यांची प्रवचनं ऐकत ऐकत मोठा झालेलो आहे. कारण महानुभाव संप्रदायामध्ये काही स्पेशालिटी आहे, ते इतर कुठे दिसणार नाही. विशेष रूपाने ती स्पेशालिटी एक सांगतो की इथे आपण भारतीय सर्वच लोक संविधान मानतो का? मला सांगा, आपल्यापैकी किती लोक संविधानाला मानतात? हात वर करा. भारतीय संविधानाला किती लोक मानतात? हात वर करा ना. नाही, एकच बाई आहे का संविधान मानणारी? समजूया की 3% लोक आहेत. इनमें 3 लोकांनी हात वर केले. जी भारतीय पद्धत आपली संविधान मानते, हेच संविधान मला वाटतं ज्यांच्या विचारातून येते आहे तो महानुभाव संप्रदायाचा समानतेचा विचार. कारण मी तरुणांना ही गोष्ट का सांगतो की महानुभाव संप्रदाय जरी 800 वर्षापूर्वी उदयास आला असेल, स्थापना त्याची 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली असेल, पण आजच्या संविधानामध्ये त्याची दखल घेण्यात आलेली आहे. ते समानतेच्या अर्थाने. ते कसे मित्रांनो? महानुभाव पंथाचा समानतेचा दृष्टिकोन हा फार व्यापक आहे. व्यापक कसा आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. भडगावची लीळा आहे. भडगावला एक छोटी मुलगी, किमान ती 12 वर्षाची असेल, आसपास 2-3 वर्ष मागे पुढे, ती छोटी मुलगी विहिरीवर पाणी भरायला येते आहे. स्वामी तिच्याकडे पाहत आहे. जसं आपण एखादी लहान छोटी मुलगी असली, आपण फुल काढण्याच्या निमित्ताने तिला आवाज देतो किंवा मग बोलत असतो, तर स्वामी म्हणतात इकडे ये. आता स्वामी तिच्यासाठी अनोळखी आहेत. एक वेळा झालं, दुसऱ्या वेळा पुन्हा पाणी भरून घरी गेली, पुन्हा ती परत आली. 3-4 वेळा हाच प्रकार झाला. तिच्याही मनाला वाटलं गेलं पाहिजे, स्वामी बोलत आहेत तर. स्वामींजवळ गेली ती. स्वामींनी तिला मठात नेला आणि बाईसाला म्हणतात की बाई, तिला सुद्धा प्रसाद दे. ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने याचा अर्थ मी वेगळा घेतो, परंतु समानतेच्या अर्थाने आमची स्वामींची दृष्टी किती व्यापक आणि पुढची आहे हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. ही मुलगी आहे 12 वर्षाची, त्याच्यापेक्षा किंवा लहान असेल. बाईसा तिचा शरीराचा आकार पाहून, वय पाहून प्रसाद देते. बाईसांना म्हटलं लहान आहे, आपण लहान मुलाला वाढताना सुद्धा काय म्हणतो? थोडंच वाढ. तसंच प्रसाद देताना आपली मानसिकता काय असते? लहान मुलाला थोडाच प्रसाद देऊया. परंतु स्वामी बाईसांना म्हणतात बाई नाही, एवढाच नाही, अवघ्यान सरीची ओळखा. तुम्ही सगळ्यांना जितका सारखा प्रसाद दिला ना, तिलाही तितकाच सारखा द्या. ही आहे आमच्या स्वामींची समानतेची दृष्टी. म्हणजे काय? लहान आणि मोठा इथे दोनही सारखेच आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जनरली घरामध्ये 2-3 मोठी व्यक्ती असतात. घरातला कुठलाही निर्णय ही घरातली तीच व्यक्ती मंडळी घेतात, पण लहान व्यक्तीला इथे गृहीत धरल्या जात. पण मला असं वाटतं की किमान त्याची अपेक्षा त्या घरात जाणून घेणं गरजेचं आहे. कारण भारतीय संविधान सुद्धा आपल्याला हेच सांगत आहे. भारतीय संविधान म्हणजे तिथं व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची आहे. व्यक्ती हा लहान नाही, व्यक्ती हा मोठा नाही. स्वामींचं हे तत्वज्ञान आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. महिलेच्या असतील बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत असतील, स्वामी सारंग पंडितांना शिक्षा पण करत आहेत. ब्रह्मविद्याच्या अधिकारी फक्त काय पुरुषच, महिला नाही. तुमचा काय जीव
आणि यांच्या काही जिवलिया नाही ना? तुमते देव अनेक रक्षिता, याते देव अनेक रक्षिता असं आहे का? नाही. जो परमेश्वर पुरुषांचा उद्धार करणार आहे तोच परमेश्वर महिलांचा सुद्धा उद्धार करणारा आहे. ही आहे आपल्या स्वामींची समान दृष्टी. धर्म संप्रदायाच्या बाबतीत सुद्धा स्वामींची इथे समान दृष्टी आहे. हे सगळं संविधानात येते, तुम्ही बघा. मी का सांगतोय त्याचं कारण आहे. मी कुठल्याही कुणाच्याही मताचा विरोध करत नाही. मागच्या महिन्यामध्ये एक स्टेटमेंट आलं होतं, धर्मनिरपेक्षता हा संविधानातला शब्द चुकीचा आहे. हे कुणाचं स्टेटमेंट आहे? आपण चेक करा. धर्मनिरपेक्षता हा शब्द आलेला कुठून आहे? मी म्हणतो माझ्या स्वामींच्या विचारातून तो आलेला. स्वामी जेव्हा डकल्याला म्हणतात वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे हाणून फोडावे, हे आमच्या स्वामींचे विचार आहे. मान्य आहे की पुढचा व्यक्ती तुमचा वैरी आहे, तुम्ही त्याच्याशी बोलत नाही, जन्मांतरीचं वैर तुमचं त्याच्यासोबत आहे म्हणून काही त्यांच्या देवाची, त्यांच्या आराध्य दैवतांची तुम्ही निंदा करा नाही, तो अधिकार तुम्हाला नाही. आमचे स्वामी सुद्धा ज्या वेळेला अन्य मंदिरामध्ये आश्रय घेण्यासाठी, आराम करण्यासाठी जायचे, त्यावेळेला तुम्ही चरित्र कदाचित जर कोणी वाचलं असेल किंवा मग पोथीच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला जाणीव होईल. रिगतिया डाव्या हाता असं तुम्हाला कुठेतरी उल्लेख आढळला असेल. मग तो उल्लेख म्हणजे काय आहे? ज्या मंदिरात स्वामी जात होते पुढे त्या देवतेचं गाभारा राहायचा, ओटा मूर्ती राहायची. जात असताना डाव्या बाजूकडून स्वामी जायचे का? त्या मंदिराचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान उजव्या बाजूला राहावं. एक प्रकारे त्या देवतेची सन्मान स्वामी प्रत्यक्षपणे राखत आहे. ही आहे आपल्या महानुभाव पंथीयांची समानतेची शिकवण. कारण धर्माच्या, जातीच्या नावाखाली अनेक राजकीय लोक, सामाजिक लोक सुद्धा आणि धार्मिकही लोक तुम्हा आम्हाला वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आरक्षणाचा मुद्दा असेल, जातीचा मुद्दा असेल, अनेक मुद्दे आहेत या समाजात. कारण आपण कोणत्या कामात गुंतलेलो आहोत? आपण गॅस सिलेंडरच्या रांगेमध्ये गुंतलेलो आहोत. आपण गुंतलेलो आहोत आधार कार्ड अपडेट करण्यात. आपण गुंतलेलो आहोत व्यवसायाचं कार्ड काढण्यात. आपण गुंतलेलो आहोत आयुष्यमान कार्ड काढण्यात. आपण याच्यात गुंतलेलो आहोत. कागदपत्र जमवता महिना कसा निघून जातो समजत नाही. आणि ज्यांना ही फोड करायची आहे त्यांचं काम कंटिन्यू चालू आहे. माझ्यासारखा व्यक्ती असेल, आजही माझ्यासारखे अनेक व्यक्ती आहेत. मान्य आहे आमचा भरूचा मुद्दा आहे, आमचा राजमठाचा ज्वलंत मुद्दा आहे की आम्हाला राजमठ वंदन करण्यात येत नाही आहे. पण या प्रसंगी मी एक गोष्ट सांगतो. मी ज्या वेळेला चाचणीला गेलो होतो, कदाचित आपल्यापैकी लोक चाचणीला गेले असतील, मी म्हटलं इथे स्थानाची नोंदणी आहे आणि ते स्थान कुठे आहे? त्या पुजारीने आईला विचारलं. की आईने काय सांगितलं? मी कुणाच्या व्यक्तिगत धर्मावर, वक्तव्यावर आक्षेप करत नाही. त्यांनी म्हटलं पुढे महादेवाचं मंदिर होतं, त्या मंदिराच्या चौथऱ्यात स्वामींचं आसनस्थान होतं. ते आसनस्थान महादेवाच्या मंदिराच्या ट्रस्टींनी बुजवून टाकलं आणि तिथे वरती टाईल्स लावली. मग हा मुद्दा कुठे आहे? भारतात मुद्दे, महाराष्ट्रात मुद्दे अनेक आहेत. मला हे म्हणायचं आहे, आज जिथे मुस्लिमांची मंदिरं आहेत तिथे कदाचित कालपर्यंत विष्णूंची मंदिरं असतील, महादेवाची मंदिरं असतील, त्याच्या अगोदर भगवान गौतम बुद्धांची मंदिरं असतील, त्याच्या अगोदर कदाचित अनेक कुठल्या तरी देवतेचे मंदिर असतील. आपण किती खोदणार? आणि खोदून काय सापडणार आहे?
तुमच्या बापाने जे बिल्डिंग निर्माण केली ना ते जपण्याचं काम करा, त्याला नष्ट करण्याचं काम करू नका. कधी कधी खूप खोलात गेलं ना तर काही सापडत नाही. म्हणण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे, भरूचा जो मुद्दा असेल तुम्ही ऐकता त्याचंही मी समर्थन करतो, राजमठाच्या मुद्द्याचंही समर्थन करतो, पण राजसत्ता फक्त एखाद्या व्यक्तीची आहे म्हणून फक्त एकाच जाती संवर्गाला टार्गेट करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. स्थानं तर अनेक ठिकाणी आहेत ना, मग अनेक मुद्दे सोबत घ्या ना. आमची जिथे जिथे स्थान आहेत ती आम्हाला पाहिजे हा मुद्दा घ्या. काय म्हणायचंय मला, जिथे जिथे स्थान आहे ते आम्हाला द्या, मुद्दा हा घ्या. फक्त जिथे जिथे मुस्लिमांचं आहे तिथे ते आम्हाला द्या हा मुद्दा नको. कारण मी पाहिलं आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये मुस्लिमांची एकनिष्ठ भक्ती वाखाणतात, मी ऐकलंय. मग किमान आपण आपले स्वामी काय म्हणतात, पुढीलाचा गुण तो वाटविंडी दिवसावा. म्हणजे काय, आपल्याला पुढील व्यक्तीचे फक्त आणि फक्त गुणच घ्यायला सांगितले, दोष घ्यायला सांगितलेत का? दोष तर माझ्याजवळ काही कमी नाही आहे, बरोबर की नाही? मग आपण पुढील व्यक्तीकडे एक चांगला गुण घेऊ शकतो. मी एक घेतला गुण, मी खऱ्या अर्थानं सांगतो, ज्या वेळेला मी महानवर ध्वज प्रिंट केला होता, मी माझीच गोष्ट सांगतो, दुसऱ्याची गोष्ट सांगत नाही, त्यावेळेला मी वरती श्री चक्रधर स्वामी प्रसन्न हे लिहिलं होतं. जेव्हा माझी गाडी खराब झाली मालेगावच्या दरम्यान, मी धुळ्याला जाहिरात बाबा त्यांच्याकडे मुक्काम केला, एसीचं काम होतं. मी एका मुस्लिम बंधूंकडे गेलो, त्यांच्याकडे धर्माच्या नावावर जवळपास 3 तास माझी चर्चा झाली. मग मी ध्वजाचा मुद्दा आला, त्याला म्हटलं दादा तुम्ही पण ध्वज वापरत असाल? दादा म्हणे मी माझ्या घरावर ध्वज वापरत नाही. का दादा म्हटलं, प्रत्येकाला वाटतं की प्रत्येकाच्या धर्माचं प्रतीक असावं. हो दादा म्हणे असावं, बरोबर आहे, पण काय होतं म्हणे, ज्या रंगाला आम्ही आदरस्थान देतो, ज्या वाक्याला आम्ही काळजाजवळ ठेवतो ते वाक्य त्या ध्वजावर लिहून असते. आणि उन्हाळ्या पावसाळ्यात तो ध्वज कालोखात फाटून जातो, त्याची लक्तर होतात आणि ती खाली पडतात, ती पायदळी जातात. म्हटलं वा, आज माझ्या स्वामींचं सूत्र मला कळते आहे की पुढल्याचा गुण तो घ्यावा. मी म्हटलं आज दादा मी तुमच्यापासून एक गोष्ट घेऊन जाणार आहे, ती म्हणजे माझ्या श्रद्धादान स्थानाची नावं ही कुठल्याही अशा ठिकाणी येऊ नयेत की जी पायदळी जातील. हे गुण मी तिथून घेतलेला. समजले तुम्ही का सांगतोय की स्वामी जे तुम्हाला आत्ता लोक सांगत आहेत तसे नव्हतेच. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात हे सकळ जीवाते चिंती म्हणजे काय. इथं जेवढे बसलेले आहेत किंवा मग स्वामींचं पहाटे स्मरण करतायत, त्यांचं स्वामी चिंतन करतात, त्यांचं चिंतन करतात का? नाही हो. एक प्रसंग तुम्हाला सांगतोय, तो आमच्यासाठी स्मरणीय नाही तरी सुद्धा मी उल्लेख करून देतो तुम्हाला. ज्या वेळेला देवगिरीचा संपूर्ण राजप्रसाद खाली झाला आणि राजप्रसादातली सगळी लोक वेरूळला स्वामींच्या दर्शनाला आली, त्यावेळेला हेमाद्री पंडिताच्या डोक्यात सनक गेली. कालपर्यंत आमचा राजाही त्यांच्या भेटीसाठी निघालेला आहे. आज आमचा पूर्ण राजप्रसाद खाली झालेला आहे. कशासाठी? स्वामींना भेटण्यासाठी. उद्या अख्खं देवगिरी राज्य, मराठ्यांचं पूर्ण राजवांचं राज्य स्वामींच्या चरणावर लोळून गेली, ही भीती त्याला झाली. आणि आपण जे कर्मकांडाची पायारोवणी या महाराष्ट्रात करू इच्छित आहोत ते होणार नाही. ही सगळी प्लॅनिंग डोक्यात घेऊन विषाची सुपारी तयार करून स्वामींना ती पाठवण्यात आली. आता बघा, हे सगळे प्रकार स्वामींवर माझ्या अभ्यासातील 3 वेळा झालेले आहेत. कदाचित मी आज चुकत असेल, तुम्ही मला बरोबर करू शकता. एक तो सुपारीचा प्रसंग, दुसरा पैठणचा प्रसंग,
तिसरा दौलताबादचा प्रसंग आणि चौथा ढकलण्याचा. मी कदाचित पुढे चुकीचं वाचलं असेल, पण मी जे वाचलं ते सांगतो. 3 वेळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हेमाद्री पंडिताला संधी दिली आहे, हे लक्षात घ्या. संधी कशाची? अरे बाबा, आता तरी सोड नाही वाईट कृत्य. परमेश्वर इतका दयाळू आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. दयाळू म्हणजे काय? तुम्हाला काल जर कोणी एक शिवी दिली आई बहिणीची, तर तुम्ही त्याला शिवी देता, आजन्म त्याचा तोंड पाहत नाही. तुम्ही करता की नाही? तुम्ही आम्ही सगळे. मग ज्या परमेश्वराला इतकं सगळा त्रास एखाद्या व्यक्तीने द्यावं, त्या व्यक्तीला स्वामी पुन्हा पुन्हा सुधारण्याची संधी देतात. ही परमेश्वराचं खऱ्या अर्थानं दयाळूपण आहे. ही आहे परमेश्वराने एखाद्या जीवाला दिलेली संधी. ही म्हणून स्वामी म्हणतात, हे सकळ जीवाचे जिंकली. त्यावेळेला स्वामी म्हणत असतील, अरे जीवा काय करतोस पुढे? हेमाद्री पंडिताकडे पाहून सुद्धा स्वामींना दुःख होत असेल. जसं दुःख तुम्हाला तुमचा मुलगा ज्या वेळेला तुमच्या आज्ञे विरुद्ध काम करतो, तुम्हाला दुःख होतं की नाही? तुमची अपेक्षा असते, माझ्या मुलानं किंवा माझ्या मुलीनं अशा अशा व्यक्तीसोबत लग्न केलं पाहिजे. जर कदाचित असं नाही झालं, तुमचं अंतःकरण दुखतं ना, मग तुम्ही विचार करा, जर तुमचं अंतःकरण दुखत असेल तर मग परमेश्वराचं दुःखत नसेल का? मी हे सगळे जीव निर्माण केले कशासाठी? माझा कैवल्य, माझा आनंद या जीवनात देण्यासाठी. आणि हे करतात काय? तर हा माझा नाही, हा तुझा नाही, मी तुझा नाही, हे भांडण्यात. अरे तुम्ही तुमचं करा ना. एक दुसरा मुद्दा आहे, मी तो सिंधीबाईला त्या दिवशी बोललो, विशेषांचा आणि मूर्तीचा. हे ज्वलंत मुद्दे आहेत, हे ग्राउंड लेवलवरचे मुद्दे आहेत. खऱ्या अर्थाने सांगतो, आजही अनेकांच्या घरी मूर्तींच्या आणि विशेषांच्या नावाखाली नकली विशेष आहेत. तुम्हाला येते का शंका? मी भोगरामच्या विशेषांविषयी सांगतो. आमचं रामटेक आहे, रामटेक तिथे भोगराम आहे. जिथून विशेष निघाले ती जागा किती आहे? जास्तीत जास्त 2.5 बाय 9 असेल किंवा 10 असेल बस. आणि खोल किती असेल? 10 फूट. जाऊ दे. आता तुम्ही विचार करा, तेवढ्याच्यातले विशेष किती निघणार आहे? निघून एक ट्रॅक्टरच्या वर विशेष राहू शकत नाही. सरासरी एक आपलं डोकं लावा. कारण जे जैसे असे ते तैसे जाणे, जे तेच ज्ञान. मग जेव्हा आपण ह्या अनावश्यक गोष्टींची मागणी साधू संतांकडे करतो, तेव्हा आपली बुद्धी कुठे जाते? आपलं ज्ञान कुठे जाते? बाबा मला विशेष द्या, बाबा मला मूर्ती द्या. कशासाठी? तुझ्याकडे विशेष नाही आहे. हां, विशेष कुणाला द्यावे? जो अन्य संप्रदायातून आलेला आहे, त्याच्या घरी विशेषाची आवश्यकता आहेच. आम्ही ते पूर्णता करू, त्या बाबतीत कुणी सांगायची गरज नाही. परंतु ज्यांच्या घरात 2 जरी विशेष दत्तात्रय महाराजाचे किंवा परंपरेनं आलेले आहेत, मला असं वाटतं की जर तुम्हाला साधू प्रसन्नतेनं देत असेल, हा भाग वेगळा, पण तुम्ही कुठल्याही विशेषाची मूर्तीची मागणी करू नये. कारण एक अर्थशास्त्राचा नियम आहे, वस्तूची मागणी वाढली की येणाऱ्या वस्तूमध्ये भ्रष्टाचार, भेसळ होते. कारण मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे ना, निर्मिती प्रक्रिया बंद आहे. अशी एखादी ठिकाण आहे का जिथे स्वामी रोज येतात आणि त्या पाषाणाला संबंध देतात आणि निघून जातात? मग तो कुठला तरी एक साधू तो पाषाण उचलून आणतो, तुम्हाला मूर्ती वगैरे करून देतो. अशी प्रक्रिया आहे का? नाही ना. अहो, हे सगळं 800 वर्षापूर्वी झालंय. 800 वर्ष म्हणजे खूप होतात. 100 वर्षापूर्वीचं कशाला 100 वर्ष पाहिजे? 30 वर्षापूर्वीचं गाव पहा आणि आत्ताचं गाव पहा, किती फरक आहे. मग 800 वर्षापूर्वीचं पाषाणची प्रक्रिया कुठे ना आत्ता कुठे आहे? नाही मिळत. विशेषच नाही आहे. आणि असतीलही कुणाकडे तर ते कशाला देतील? प्रत्येकाला वाटतं ना आपल्याकडे विशेष असावे, आपला विशेष कशाला देतील बरं? मग तुम्ही थोडी तो बुद्धी जागरूक ठेवा.
मग जर तुम्हाला वाटतेच आहे, बरं तुम्ही विशेष मागता तर काहीतरी देता ना, त्या विशेषाचं मूल्य मूर्तीचं देता की नाही, दक्षिणेच्या स्वरूपात म्हणा किंवा देता. मग मला हे म्हणायचं आहे, इतकेच पैसे तुमच्याकडे जास्त आले तर तुम्ही त्याच पैशात अन्नदानाची क्रिया करा. बरं ठीक आहे, साधू संतांना नाही देऊ नये, काही काही लोक असतात करोडो रुपये असतील पण 1 रुपया सुद्धा द्यायची इच्छा होत, अहो दुसऱ्याला काही स्वतः खर्च करत नाही, ही परिस्थिती आहे. मग ठीक आहे, नका दुसऱ्याला देऊ, पण घरचे जे विषय आहेत त्याची चांदीची बांधणी बनवा, सोन्याची बनवा, नागडोळे सोन्याचे लावा. आपले सरोदे साहेब आहेत निंगणाचे, ते करून देतात उत्कृष्ट बांधणी. पर्याय आहे की नाही? मग तुम्ही अन्य मार्गाकडे का जात आहात? अनेक आमच्या जवळच्या घरांमध्ये आम्ही जातो ना, ती मूर्ती दिसते आम्हाला, वंदन करायची इच्छाच होत नाही, आम्ही नाही करत वंदन. मला माझ्या दीक्षेला सुद्धा एका बाबांनी विशेष दिला होता, मला तो देवपूजन काढून जायची इच्छाच होत काढून काढायची. तर माझी बुद्धी जागरूक आहे बाबा, मी कुणाचा अनादर करत नाही, पण मला माहिती आहे विशेष किती आहे आणि मला देणार कोण. पण ते बाबा आश्रमात आले, म्हणले नाही मी तुला खरा विशेष दिला रे बाबा म्हणे. बरं म्हटलं बाबा ठीक आहे, तुमच्या आज्ञेने तो देवपूजन करायचं. तर माझी हिंमत होत का होतं बरं असं? आपला लोभ इतकी पाहिजे तितकी पाहिजे, काय गरज आहे? एक विशेष पुरेसा, 2 विशेष पुरेसे आहेत. म्हणून सांगतो तुम्हाला, विशेषांची मागणी पूर्णतः बंद करा. दुसरा एक मुद्दा सांगतो, इंस्टाग्रामवर फेसबुकवर व्हायरल झालेला आहे, आम्ही हिंदू. मी हे म्हणतो, आता काय होतंय, आम्हाला कुठली एक जागा नाही आहे महानुभावांना, म्हणून आम्हाला हिंदू लावावं लागतं. नाहीतर आम्ही हिंदूही नाही, आम्ही फक्त आणि फक्त महानुभाव आहोत, बस हीच आमची खरी ओळख आहे. कारण अनेक हिंदू संप्रदायातले लोक पहा, जनावरांचा बळी देतात, देतात की नाही? देतात की नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपण देतो का? मग आपण वेगळे आहोत की नाही? अनेक संप्रदायांमध्ये माती देतात का जाळतात, आपण तसे आहोत का? वेगळेच आहोत आपण. म्हणजे कुठेही आपण दुसऱ्याला जुळत, आपलं अधिष्ठान स्वतंत्रच आहे, परंतु आपल्याला कुठे जागा नाही आहे. म्हणून एक मागे मोहीम चालली होती, जर जनगणनेसाठी तुमच्यापर्यंत लोक आली तर तुम्ही एक काम नक्की करा, तुमची जात तर तिथे लिहावी लागते, त्याच्यासोबत तुमचा धर्म हिंदू ह्या लिहावाच लागतो, पण त्याच्या पुढे महानुभाव हा शब्द टाकाच. हे कशासाठी टाकतो मी सांगतो तुम्हाला. मी किमान सरकार दरबारी ही नोटीस जाईल, हे नेमकं आहे काय, त्याच्यावर विचार व्हावा, म्हणून आपल्या वतीनं हा मुद्दा पुढे गेला पाहिजे. मला असं वाटतं की माझी वेळ इथे संपलेली आहे, जास्त बोलून उपयोग नाही आहे. जास्त बोललो तर लक्षात काही राहत. मी 2 मुद्दे सांगितले, तेवढेच लक्षात ठेवा, तेवढेच घरी घेऊन जा. आणि बोलताना चुकूनही कुणाचं अंतकरण दुखवलं असेल तर मी हात जोडून करबद्ध तुम्हाला माफी मागतो. मोठ्या अंतकरणानं मला माफ कराल अशी आपणास करबद्ध विनंती करतो आणि लांबलेल्या विचारांना संपवतो. धन्यवाद.